राज्यात सध्या विशेष मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू असताना भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी कल्याण पूर्व येथील भाजपच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। यावेळी मतदार नोंदणी प्रक्रियेसंदर्भात चर्चा करत त्यांनी मतदार नोंदणीमध्ये मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला। किरीट सोमय्या यांनी मतदार नोंदणीवर प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटलंय, काही ठिकाणी बीएलओ मशिदींमध्ये जाऊन बांगलादेशी मुस्लिम नागरिकांची बोगस मतदार म्हणून नोंदणी करतात। तसेच मुंब्रा परिसरात 40,000हून अधिक बांगलादेशी नागरिकांचे मतदार म्हणून नोंदणी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला। त्यांचं नाव कापण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाते। त्याचबरोबर संजय राऊत यांनी 100 कोटी घोटाळ्याचा आरोप देखील त्यांनी केला। या आरोप केल्याबद्दल विचारलं असता सोमय्या म्हणाले की त्यांचा पक्ष संपलाय। पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी आणि टीव्हीवर चर्चेत राहण्यासाठी ते दररोज खोटं बोलतात। तर विनायक राऊत यांच्या विरोधात ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत प्रतिक्रिया देताना सोमय्या यांनी म्हटलंय की हे त्यांच्या कुटुंबातील प्रकरण आहे, त्याला राजकीय स्वरूप नाही दिलं पाहिजे। एफआयआरची प्रक्रियेला गती देण्याचं काम भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे। विशेष करून विदर्भात, मराठवाड्यात एफआयआरच्या कामाला गती मिळाली आहे, पण मुंबई, कल्याण, डोंबिवली, पूर्ण कोकण परिसरात खूप आपण मागे आहोत। म्हणून मतदारांनी आपलं नाव नोंदवावं। त्याचबरोबर एक लक्षात आलेलं आहे की अनेक ठिकाणी मशिदीतून बीएलओने जाऊन फॉर्म भरलाय, बोगस मतदार नोंदणी, बांगलादेशीचं नाव फॉर्म परत भरलं गेलंय। त्याच्यावर हरकती घेऊन त्यांचं नाव मतदार यादीतून कापण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो। ह्या पट्ट्यात पर्टिक्युलरली विशेष करून लक्षात आलंय की मुंब्रामध्ये किमान 40,000 बांगलादेशीची नावं मतदार यादीत घुसवण्याचं काम चालू आहे। काही गोष्टी पारिवारिक असते, त्याला राजनीतिक स्वरूप देऊ नये। परिवारात जर कुणाला अडचण असेल त्यांना कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य मदत ते अधिकारी करणार। मला असं वाटतं की संजय राऊत जे रोज उठून एक नवीन आरोप करतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन, तर पक्ष तर जिवंत राहिला नाही। आता स्वतः टीव्ही चॅनलला सेन्सेशन करून जिवंत राहण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे।